हॅलो स्टुडंट्स, आपण आजपासून एक नवीन चॅप्टर सुरू करतोय, मूव्हिंग चार्जेस इन मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आपण मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला देणार आहोत आणि त्याच्यामध्ये चार्जेसना मूव्हिंग ठेवणार आहोत. ठीक आहे, तर मग यामुळे त्यांच्यावरती फोर्स लागतो आणि मग तो फोर्स किती व्हॅल्यू असते, त्याची डायरेक्शन काय असते, त्याच्याने इफेक्ट कसा होतो, ऑल ऑफ दोज थिंग्स विल बी डिस्कस्ड इन दिस पार्ट. ठीक आहे, आता बघा, जेव्हा या पार्टवरती लोकांनी किंवा सायंटिस्टनी विचार स्टार्ट केला होता, हाऊ डिड दे स्टार्ट, तर सपोज करा की त्यांनी काय केलं असेल, असं एक मॅग्नेटिक फील्ड घेतलं इथं अशा पद्धतीनं. ॲक्च्युली एकच काढायची गरज आहे आपल्याला ना, बी फील्ड. हे बी फील्ड तुमचं असं या डायरेक्शनमध्ये आहे. ओके, तर त्यांनी काय केले, काही एक्सपेरिमेंट्स करून पाहिले. सपोज करा पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी जो चार्ज होता, हा क्यू चार्ज आहे समजा पॉझिटिव्ह, हा रेस्टवरती ठेवला, इथं रेस्टवरती ठेवला आणि मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये ऑन केलं. व्हॉट दे फाउंड वॉज, जेव्हा हा रेस्टवरती आहे चार्ज आणि तुम्ही मॅग्नेटिक फील्ड ऑन करतात, देर वॉज नो फोर्स ॲक्टिंग ऑन द चार्ज. म्हणजे जो चार्ज आहे तिथेच राहून जातो. म्हणजे तो रेस्टवरती होता तर तो रेस्टवरतीच राहून जातो. म्हणजे त्याने यातून पहिली गोष्ट काय काढली की जर वेलॉसिटी जर झिरो असेल, चार्जची वेलॉसिटी जर झिरो असेल तर त्याच्यावरती लागणारा मॅग्नेटिक फोर्स, आता मॅग्नेटिक फोर्सला मी एफ बी लिहितोय. बी स्टँड्स फॉर बी फील्ड, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड है ना. तर मॅग्नेटिक फोर्स लागत नाही, झिरो फोर्स येतो. हे यांनी पहिलं इन्फरन्स काढला ह्या एक्सपेरिमेंटवरून. चार्जला वेलॉसिटी दिलीच नाही, तसंच ठेवलं आणि बी फील्ड ऑन केलं. दे फाउंड आउट की देर वॉज नो चेंज इन द पोझिशन ऑफ द चार्ज, मिनिंग द फोर्स वॉज झिरो. ठीक आहे, दुसरा एक एक्सपेरिमेंट केला त्यांनी. समजा हाच चार्ज घेतला असेल आणि त्याला त्यांनी प्रोजेक्ट केलं इन द डायरेक्शन ऑफ द बी फील्ड विथ सम वेलॉसिटी व्ही. आता वेलॉसिटी व्ही झिरो नाही आहे, इट हॅज सम व्हॅल्यू, द ऑब्जेक्ट इज नॉट ॲट रेस्ट. पण तुम्ही बी फील्डच्या डायरेक्शनमध्ये त्याला प्रोजेक्ट केलं तर इफ व्ही इज पॅरलल टू बी फील्ड, है ना. जेव्हा अशी सिच्युएशन होती तेव्हा त्यांनी पाहिलं की ह्या चार्जच्या वेलॉसिटीमध्ये परत कोणतेही चेंजेस झाले नाहीत. मिनिंग जितकं याचं मॅग्निट्यूड होतं, समजा ह्याला तुम्ही 10 मीटर पर सेकंडनी सोडलात तर हा 10 मीटर पर सेकंडनीच याच डायरेक्शनमध्ये जायला तो सुरू करतो. मिनिंग देर इज नो चेंज इन द डायरेक्शन, देर इज नो चेंज इन द मॅग्निट्यूड. मिनिंग डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्हीही सेम राहतात. मिनिंग वेलॉसिटी बिलकुल बदलत नाही. जर वेलॉसिटी बदलत नसेल तर ॲक्झलरेशनला आपण झिरो म्हणू शकतो आणि ॲक्झलरेशन झिरो असेल तर आपण मॅग्नेटिक फोर्स परत झिरो म्हणतो, है ना. तर बघा, हे दोन एक्सपेरिमेंट त्यांनी केले की एकतर चार्जला रेस्टमध्ये ठेवलं आणि मग नंतर त्याला फील्डच्याच डायरेक्शनमध्ये वेलॉसिटी दिली तरी पण फोर्स झिरो आला. म्हणजे या दोन सिच्युएशनमध्ये फोर्स झिरो आला. वेन द वेलॉसिटी इज झिरो ऑर द वेलॉसिटी इज पॅरलल टू द बी फील्ड. मग त्यांनी अजून एक एक्सपेरिमेंट करून पाहिला. तो एक्सपेरिमेंट काय केला बघा, याला थोडंसं मी आता असं खाली नेतोय. ठीक आहे, ओके. बी फील्ड आपण थोडंसं इथं वाढवतोय, हे असं बी फील्ड घेतोय मी. ठीक आहे, आणि जो चार्ज आहे आपला, त्या चार्जला परत वेलॉसिटी द्यायची आहे, चार्जला वेलॉसिटी द्यायची आहे, बट इट इज लाईक दिस. This is the velocity and you can see that the velocity is perpendicular to the B field. ठीक आहे, आता आपण हा चेंज केलाय बघा. इथं रेस्टमध्ये होतं, इथं वेलॉसिटी बी फील्डच्या डायरेक्शनमध्ये होती, आता वेलॉसिटी आपण परपेंडिक्युलर दिलेली आहे. तर या सिच्युएशनमध्ये मात्र फोर्स ऑब्झर्व केला गेला. आणि तो फोर्स कसा ऑब्झर्व केला गेला, तर हा जर पॉझिटिव्ह चार्ज असेल
तर ह्याच्यावरती लागणारा जो फोर्स होता या सिच्युएशनमध्ये तो या डायरेक्शनमध्ये ऑब्झर्व केला गेला, आउट ऑफ द पेज है ना. म्हणजे जो मॅग्नेटिक फोर्स आला ह्याच्यावरती तो असा डॉट आला होता. ठीक आहे, म्हणजे हे असं डॉट का बरं आला, आय विल गिव्ह यू द फॉर्म्युला फॉर दॅट. पण मला फक्त आता हे सांगायचं तुम्हाला की बघा हा जो फोर्स आहे हा बी फील्डला पण परपेंडिक्युलर आहे ना. हे असं बघा, हे या दोघांमध्ये अँगल 90 डिग्री बनतोय आणि हा या वेलॉसिटीला पण हा 90 डिग्री आहे हा फोर्स. म्हणजे जेव्हा फोर्स लागतो, ड्यू टू सच केस they found out that the magnetic force is perpendicular to the velocity as well as B field. है ना. If V is perpendicular to B field, हे आपलं तिसरं इन्फरन्स आहे इथं, then FB is not zero. FB is not zero. In fact, FB is perpendicular to both velocity vector and B field vector. ह्या दोन्ही वेक्टरला तो परपेंडिक्युलर दिसून आला. बघा, वेलॉसिटी 0 असेल तर बी फील्ड मॅग्नेटिक फोर्स 0, पॅरल असेल तरीही मॅग्नेटिक फोर्स 0, पण जर परपेंडिक्युलर असेल वेलॉसिटी तरच मॅग्नेटिक फोर्स आला आणि तो या दोघांनाही परपेंडिक्युलर होता. मग या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला then we can give you a formula and the formula is like this. ह्या डायग्रामचाही आपण नंतर यूज करणार आहोत. लेट मी फर्स्ट गिव्ह यू द फॉर्म्युला. मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला दिला जातो चार्ज इंटू वेलॉसिटी क्रॉस बी फील्ड. हे बघा, हे अशा पद्धतीनं फॉर्म्युला येतो. आता बघा याच्यामध्ये जर वेलॉसिटी 0 झाली है ना, आपला पहिला इन्फरन्स बघा, इफ वेलॉसिटी इज 0 फोर्स विल बी 0. ॲक्च्युली हा फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे है ना, हा क्रॉस प्रोडक्ट आहे बरं का, हा क्रॉस प्रोडक्ट आहे है ना. बघा इथून दिसतं का तुम्हाला, वेलॉसिटी 0 झाली तर हे ॲक्च्युली लेट मी राईट द अनदर फॉर्मॅट विच इज मोर युजफुल फॉर अस. क्रॉस प्रोडक्टला आपण असंही लिहितो ना, QVB sin theta, where theta is the angle between vector V and vector B. Theta is angle between vector V and vector B. आता आपण इन्फरन्स वाले पॉइंट्स परत एकदा इथे लिहून घेऊ. बघा बरं, जर तुम्ही वेलॉसिटी 0 केली है ना, वेलॉसिटी जर 0 केली किंवा इथे बघा फोर्स बिकम्स 0. पहिला इन्फरन्स बघा या फॉर्म्युल्यावरून येतो. दुसरा इन्फरन्स काय होता, V and B are parallel. हे दोघं जर पॅरलल आले तर ह्या दोघांमधला अँगल किती होईल, थीटा विल बी 0 डिग्री. आणि मग थीटा 0 जर झाला तर इथं टाका साइन 0 होऊन जातो, तुमचा फोर्स परत 0 येतो. बघा हे पण येऊन गेलं ह्याच्यामध्ये. आणि जो तिसरा इन्फरन्स होता, इफ V and B are परपेंडिक्युलर. मग आता हे जर दोघं परपेंडिक्युलर आले साइन 91 होतो. मग फोर्सची व्हॅल्यू काय होते, सिम्पली QVB. बघा नॉन झिरो फोर्स येतो. आणि याची डायरेक्शन कशी काढायची असते, राईट हँड थंब रूलनी. तर ही क्रॉस प्रोडक्टची प्रॉपर्टी असते की ज्या दोघांमध्ये क्रॉस होणार आहे, वेलॉसिटी आणि बी फील्डमध्ये क्रॉस होणार आहे, तर क्रॉस प्रोडक्टचा जो रिझल्ट येतो म्हणजे तो फोर्स, ती क्वांटिटी त्या दोन इनिशियल वेक्टर्सला परपेंडिक्युलर असते. म्हणजे दिस फोर्स मस्ट बी परपेंडिक्युलर टू व्ही वेक्टर ॲज वेल ॲज बी वेक्टर. ठीक आहे. सोबत तुम्हाला डायरेक्शन काढण्यासाठी ना ह्या चार्जच्या साईनचा पण यूज करावा लागेल बरं का. आपण त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स करूयात, डोंट वरी अबाउट दॅट, वी विल डू दोज प्रॉब्लेम्स. आता हे जे डायग्राम तुम्हाला दिसते ना, तर हे ॲक्च्युली एक प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आहे, ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, हे जे तुम्हाला इथं लाईट दिसते ना, ही इलेक्ट्रॉन गन आहे. त्यांनी असं इलेक्ट्रॉन असे इथून असे पुश केलेले आहेत. हे बघा, ह्या डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रॉन असा वेलॉसिटी व्ही न फेकला होता.
ठीक आहे. काय म्हणलेलं आहे, इलेक्ट्रॉन इज सर्क्युलेटिंग इन द चेंबर, द मॅग्नेटिक फील्ड पॉइंटिंग डायरेक्टली आउट ऑफ द प्लेन. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड बघा हे असं आहे, मॅग्नेटिक फील्ड इज डॉट है ना, तुम्हाला डॉट म्हटल्यानंतर जास्त नीट कळेल. मॅग्नेटिक फील्ड असं आहे. आता बघा ही तुमची वेलॉसिटी आहे तिकडं, मग आपल्याला व्ही क्रॉस बी करायचं आहे, राईट. व्ही क्रॉस बी करायचं आहे आणि हा कोण आहे तर इलेक्ट्रॉन आहे बरं का. हा चार्ज जो आहे तो इलेक्ट्रॉन आहे बरं का, हेही लक्षात ठेवायचं आहे. बी फील्ड बाहेर आहे हे लक्षात ठेवा. आता बघा बी फील्ड बाहेर, वेलॉसिटी तिकडं, आपल्याला व्ही क्रॉस बी करायचं आहे ना. ही वेलॉसिटी आणि हे बी फील्ड इकडं. व्ही क्रॉस बी म्हणजे हे बघा, हे व्ही इकडे ठेवणार मी हात, क्रॉस बी, ही क्वांटिटी खाली येते, ही क्वांटिटी खाली येते, राईट. पण तिथे एक तिसरा पार्ट आहे, क्यू पण मल्टिप्लाय करायचा आहे. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इज निगेटिव्ह. ही जी डाऊनवर्ड डायरेक्शन आलेली आहे ती व्ही क्रॉस बी ची आहे. मला इथे लिहू द्या, व्ही क्रॉस बी जो आहे तो या डायग्राम मध्ये डाऊन आलेला आहे. डाऊन म्हणजे इकडं, ही डायरेक्शन व्ही क्रॉस बी ची आहे, करेक्ट. पण आपण त्याला जेव्हा ह्या नेगेटिव्हनी मल्टिप्लाय करू, जेव्हा मायनस इलेक्ट्रॉनच्या चार्जनी आपण या व्ही क्रॉस बी ला मल्टिप्लाय करू, हे डाऊनवाली डायरेक्शन मायनस होऊन अप होऊन जाईल. म्हणजे ही डायरेक्शन असेल तुमची अशी या फोर्सची, समजते. हे फोर्स असा वर्टिकली अप येतो, मग ह्या दोघांमध्ये अँगल 90 बनतो, समजते. बघा कसं केलं आपण, अगोदर व्ही क्रॉस बी ची डायरेक्शन काढली, ती आली डाऊन, पण इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याला परत उलट करावं लागलं आपल्याला. तर हे आली तुमची मॅग्नेटिक फोर्स या इलेक्ट्रॉनवरती, ठीक आहे. आता काय होतं बघा, काय होतं, हा सर्कलमध्ये का जातो तर त्याचं थोडंसं ऐकून घ्या. ह्या सर्कलमध्ये का जातो, सी हा फोर्स जो आहे, हा फोर्स हा या वेलॉसिटीला परपेंडिक्युलर आहे, राईट, परपेंडिक्युलर आहे. मग तो काय करेल, सी ही वेलॉसिटी आणि हा फोर्स आहे ना, तर काय होईल, या 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 पार्टिकलला थोडंसं असं वर उचललं जाईल ना, हा या फोर्समुळे हा वर असं थोडासा पुश केला जाईल. मग सपोज करा की थोडासा पुश केल्यामुळे तुमचा चार्ज जो आहे तो इथं आला असेल, है ना. दुसरी एक गोष्ट, दिस वेलॉसिटी ॲज बिकॉज इट इज परपेंडिक्युलर टू द फोर्स, हा फोर्स या वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड नाही बदलणार, करेक्ट. सर्क्युलर मोशन या चॅप्टरमध्ये असं सांगितलं जातं की एखादा ऑब्जेक्ट जेव्हा सर्कलमध्ये जात असतो त्यावेळेला सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो फक्त त्याची डायरेक्शन बदलतो. वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड जर बदलायचं असेल, म्हणजे स्पीड जर बदलायची असेल, यू नीड टँजेन्शियल फोर्स ॲज वेल. इथं टँजेन्शियल फोर्स कोणताच नाही आहे बघा, टँजंट ही आहे ना इथं वेलॉसिटी, इथं कोणताच फोर्स नाही आहे. हा फोर्स परपेंडिक्युलर असल्यामुळं तो या वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड बदलणार नाही, बिकॉज इट इज परपेंडिक्युलर. आय विल गिव्ह यू अनदर एक्झाम्पल, है ना. जर तुम्हाला सर्क्युलरचा डाऊट होत असेल, तुम्हाला 2D मोशन झालेलीच आहे, है ना, 2D मोशन झालेलीच आहे. समजा माझ्याकडे कसा ऑब्जेक्ट आहे आणि मी त्याला हॉरिझॉन्टली असं प्रोजेक्ट केलेलं आहे विथ सम वेलॉसिटी यू, हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन. कसा जातो तो, हे असं त्याचं पॅराबोलाचं मोशन होतं, राईट. इट विल गो अंडर पॅराबोला, राईट. थांबा आपण काय करूयात, इथे एक, हां हे असं वेलॉसिटी यू ना हा फेकणार आपण, ही ग्रॅव्हिटी इकडे असते, राईट. तर हा mgचा फोर्स खाली असतो त्यामुळे त्याला ॲक्झलरेशन खाली मिळतं. ह्या दोघांमध्ये अँगल 90 होतो, राईट. आता ह्या हॉरिझॉन्टल वेलॉसिटीला या ग्रॅव्हिटीच्या फोर्समुळं काहीच फरक पडत नाही. म्हणजे द ऑब्जेक्ट does a parabolic path, however at each and every point the horizontal velocity remains the same, right. असं आपण लिहित असतो. प्रोजेक्टाईल मोशन मध्ये पण आपण हेच करतो, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी कधीच आपण बदलत नाही, है ना. पण ग्रॅव्हिटीमुळे काय होतं, एक वर्टिकल डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी वाढत जाते. इथली v1 होईल, इथली v2 होईल, तो जसा जसा पुढे जाईल हे u मात्र बदलत नाही, हे v मात्र बदलत जातं बिकॉज ऑफ डाऊनवर्ड ॲक्झलरेशन, राईट. म्हणजे परपेंडिक्युलर वेलॉसिटीला या ॲक्झलरेशनमुळं किंवा फोर्समुळं फरक पडत नसतो. तेच लॉजिक मी इथं वापरतोय, हा फोर्स या वेलॉसिटीला परपेंडिक्युलर आहे म्हणून तो त्याचं मॅग्निट्यूड नाही बदलू शकत. मग काय होईल, तो थोडासा वर आला ना, तर इथं त्याची वेलॉसिटी बघा ही अशी होते, वेलॉसिटी तेवढीच वेलॉसिटी राहते,
पण हे बघा आता थोडंसं डायरेक्शन बदललेली असेल ना, म्हणून मी त्याचं थोडंसं वर केलेलं आहे. तुम्ही परत हा इक्वेशन लावण्याचा प्रयत्न करा क्यू व्ही क्रॉस बी, आणि तुम्हाला परत असं लक्षात येईल की तुमचा जो फोर्स आहे तो त्याला परपेंडिक्युलर असा येतो, परत 90 डिग्री. सेम आत्ता जे इथं केलं आपण तेच रिपीट इथं होतं. तुमचा परत ऑब्जेक्ट थोडासा वर जातो, त्याची वेलॉसिटी अशी येते, परत त्याचा फोर्स असा येतो 90 डिग्रीला. म्हणजे कोणत्याही पॉईंटला तुम्ही ह्या ऑब्जेक्टच्या मोशनमध्ये जर ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न केलात, यू विल फाइंड दॅट द फोर्स अँड वेलॉसिटी आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू इच अदर. दे आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू इच अदर. मग यामुळं काय होतं, ही वेलॉसिटीची व्हॅल्यू कधीच बदलत नाही. द मॅग्निट्यूड रिमेन्स द सेम, फक्त डायरेक्शन बदलते. बघा इथे आहे आता, मग असा होतोय, मग असा होतोय. हे बघा इथे एक त्यांनी पॉईंट दाखवलाय तेव्हा असा होतो बघा. ह्यावेळेस बघा वेलॉसिटी कशी दाखवली आहे त्यांनी, व्हर्टिकली अपवर्ड दाखवली आहे वेलॉसिटी, आणि बी फील्डमुळे येणारा फोर्स बघा परत 90 डिग्री दाखवलाय. समजते तुम्हाला? तर फक्त वेलॉसिटीची डायरेक्शन बदलते, पण मॅग्निट्यूड मात्र बदलत नाही. ज्या वेलॉसिटीनं तुम्ही इथून त्याला प्रोजेक्ट केला होतात तेच मॅग्निट्यूड पूर्ण पाथमध्ये त्याला राहील. ठीक आहे. आणि इफेक्टिव्हली हा जर पूर्ण पाथ आपण बघितला तर तो सर्क्युलर पाथ बनत असतो. आणि सर्क्युलर का बनतो? बिकॉज दिस फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द वेलॉसिटी. असं फक्त सर्क्युलर मोशनमध्ये होतं, जिथं हा फोर्स तुमचा सेंट्रिपिटल फोर्स पण म्हणला जातो. ठीक आहे. तर हा ॲक्च्युअल डेमॉन्स्ट्रेशन केलेला फोटोग्राफ आहे, लॅबमध्ये हे त्यांनी केलेलं आहे. हे इलेक्ट्रॉन असा घेतला, इलेक्ट्रॉन गन आहे, इथं मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि असा जाताना इथं दिसला होता. ठीक आहे. तर आपण इथं काय काय गोष्टी लिहून घेऊ शकतो बघा. मी ह्याची परत एकदा डायग्राम काढतोय, डोंट वरी. हीच डायग्राम परत एकदा काढूयात आपण. बघा हे असं आपण इथं जर असं बी फील्ड दाखवलं, लेट अस ड्रॉ बी फील्ड हिअर. आपण डॉट मध्ये बी फील्ड देतो है ना, हे डॉट मध्ये है ना, हे असं दाखवूयात आपण. हे असं हे डॉट मध्ये बी फील्ड आहे. ठीक आहे. आता वेगळ्या कलर मध्ये आपण याचा पाथ दाखवूयात. हे बघा तुमचा जो इलेक्ट्रॉन आहे त्याला जर इथून आपण या ए पॉइंट वरून जर प्रोजेक्ट केलं, वेलॉसिटी जर त्याची अशी दिली आपण व्ही वेलॉसिटी, तर तो काय करतो, इट कम्प्लीट्स अ सर्क्युलर पाथ. इट कम्प्लीट्स अ सर्क्युलर पाथ अँड अगेन कम्स बॅक टू द सेम पोझिशन. ठीक आहे. म्हणजे इथं असताना या बी पॉईंटला असताना त्याची वेलॉसिटी अशी राहील. मे बी हा सी पॉईंट आहे, त्याची वेलॉसिटी इकडं राहील. या डी पॉईंटला त्याची वेलॉसिटी अशी खाली राहील. ठीक आहे. आणि हा त्याचा सेंटर आपण ओ म्हणू शकतो. तर सेंटरकडेच प्रत्येक वेळेला हा फोर्स असा लागत असतो. हे बघा हा मॅग्नेटिक फोर्स आहे, हा प्रत्येक वेळेला सेंटरकडे लागतो. हे बघ हा असा. तुम्ही इथं पण दाखवू शकतात, परत 90 डिग्री दाखवा. इथं पण दाखवू शकतात, हा असा मॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये पॉईंट्स काय काय लिहू शकतो बघा. पहिला पॉईंट लिहिता येतो, हे कधी आहे, हे कधी आहे, when a charged particle is projected in uniform B field, is projected in uniform B field with velocity v perpendicular to field. हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. हाच आपला सगळ्यात मेन स्टार मार्क आहे की तुमची वेलॉसिटी जी आहे वेलॉसिटी जी आहे ती परपेंडिक्युलर टू द बी फील्ड असताना आपण हे प्रोजेक्शन केलेलं आहे. तर काय काय पॉईंट्स होतात बघा, लक्षात ठेवायचे.
द मॅग्नेटिक फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द वेलॉसिटी. हा पहिला पॉइंट. ओके, पहिला पॉइंट. magnetic force is always perpendicular to velocity. दुसरं, magnetic force is always perpendicular to the velocity. दूसरी एक गोष्ट, magnitude of velocity does not change, है ना. magnitude of velocity पण magnitude of velocity लाच एक दुसरं नाव आहे, speed, है ना. so magnitude of velocity meaning speed does not change. हा एक दुसरा पॉइंट आहे. आपण अजून काय म्हणू शकतो, द particle covers a circular path. The particle covers circular path, right? आणि हा जो मॅग्नेटिक फोर्स आहे इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, हेही म्हणता येईल, है ना. The magnetic force is always directed towards center. हा एक महत्त्वाचा पॉइंट झाला. देर इज अनदर पॉइंट हिअर. ह्या चार्जचं मास जर m म्हटलं, ए पॉइंटची कायनेटिक एनर्जी किती येईल, हाफ mv². इथली किती येईल, हाफ mv². इथली किती येईल, हाफ mv². इथली किती येईल, हाफ mv². meaning the kinetic energy is not changing, right? because the speed is constant. पाचवा आपल्याला पॉइंट देता येईल, kinetic energy of particle remains constant, है ना. असंही म्हणता येईल. बघा ना, हा फोर्स कंटिन्युअसली लागायला आहे त्या चार्जवरती, पण त्याची कायनेटिक एनर्जी बदलू शकत नाही. का बदलू शकत नाही, कारण हा मॅग्नेटिक फोर्स फक्त त्याची डायरेक्शन बदलतो, मॅग्निट्यूड नाही, है ना. तुम्हाला 12th मध्ये असताना लास्ट इयर एक कॉन्सेप्ट झालेली असते वर्क पॉवर एनर्जीमध्ये, कॉल्ड वर्क एनर्जी थेरम. in that chapter it is said that the statement of work energy theorem is such that the total work done in any system is equal to change in kinetic energy of the system. काय म्हटलं, टोटल वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टम. आता या सिस्टममध्ये एकच पार्टिकल आहे आणि त्याची कायनेटिक एनर्जी बदलत नाही आहे, मिनिंग द डेल्टा के इज झिरो. अँड इफ द डेल्टा के इज झिरो इट मीन्स द वर्क डन इज झिरो. मग आता तुम्ही चेक करा ह्या फोर्सचं वर्क डन झिरो आहे का, तर आहे. का बरं, कारण हा फोर्स नेहमी वेलॉसिटीला परपेंडिक्युलर आहे. कुठेही जा तुम्ही, हे बघा कुठेही जा तुम्ही, है ना. इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द वेलॉसिटी. फोर्स काय, वर्क डन काय असतं, एफ एस कॉस थीटा. द थीटा अँगल बिकम्स 90 ऑलवेज. म्हणून इथं असंही म्हटलं जातं, पुढचा पॉइंट महत्त्वाचा पॉइंट आहे तो, पुढचा पॉइंट, वर्क डन बाय मॅग्नेटिक फोर्स, वर्क डन बाय मॅग्नेटिक फोर्स इज झिरो. वाय इट इज झिरो, रिझन आहे ॲज अँगल बिटवीन मॅग्नेटिक फोर्स अँड वेलॉसिटी इज 90 डिग्री. त्यामुळं वर्क डन पण झिरो. सो असं एक स्टेटमेंट दिलं जातं. मॅग्नेटिक फोर्स एक असा फोर्स आहे जो कधीच चार्जवरती वर्क करत नाही, कधीच कधीच. हे नेहमीसाठी आहे. फक्त या डायग्राममध्ये असं व्हायला किंवा त्यांनी असं दिलेलं आहे इथं मागं ह्याच्यामध्ये आहे म्हणून असं नाही आहे. इट इज ऑलवेज. का बरं, त्याचं कारण आहे हे इक्वेशन. सी, the magnetic force is defined in such a way
that the force is always perpendicular to the velocity. कोणतीही सिच्युएशन घ्या तुम्ही, कोणतीही, फोर्स हा वेलॉसिटीला परपेंडिक्युलर राहणार आहे असं दिलेलं आहे, तो क्रॉस प्रोडक्ट आहे तिथं. म्हणजे हे दोघे एकमेकाला परपेंडिक्युलर असल्यामुळं वर्क डन ऑलवेज बिकम्स झिरो. आणि वर्क डन झिरो झाल्यामुळं असं म्हणता येईल की तुमचा जो मॅग्नेटिक फोर्स आहे तो कधीच कायनेटिक एनर्जीला हात लावणार नाही. जी कायनेटिक एनर्जी आहे ती तेवढीच राहते. तो त्याची व्हॅल्यू बदलू शकत नाही. तो फक्त काय बदलतो, पार्टिकल आता कुठं जाईल. असा जात होता तो इकडं जाईल का इकडं जाईल, एवढंच करणार आहे तो. इट इज ओनली गोइंग टू चेंज द डायरेक्शन. ठीक आहे, तर आपण इथं तो पॉईंट ॲक्च्युली लिहायची गरज नाही आहे. तुम्हाला हवा असेल तुम्ही लिहू शकता तुम्ही. 7th पॉइंट, मॅग्नेटिक फोर्स FB ओनली changes direction and not the magnitude. हे असे महत्त्वाचे आपल्याला पॉइंट्स देता येतात है ना. तर ह्या त्याच्या अशा प्रॉपर्टीज आहेत महत्त्वाच्या की तो पूर्ण सर्कल कंप्लीट करतो. तुमचा मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर असतो वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, ऑलराईट. तर आता आपण थोडंसं पुढे काही स्पेशल टाईपचे प्रश्न करूयात. बघा, समजा माझ्याकडे हे असं क्रॉसमध्ये म्हणजे इन टू द पेज जाणारं आपण एक फील्ड घेतलेलं आहे. हे असं फील्ड घेतलेलं आहे आपण. ठीक आहे, हे असं फील्ड घेतलेलं आहे. ओके, आणि हे बी फील्ड आहे, राईट. आता आपल्याकडे काय आहे, इथं एक चार्ज आहे. समजा हा चार्ज पॉझिटिव्ह होता, पॉझिटिव्ह चार्ज आहे है ना. त्याला आपण वेलॉसिटी दिलेली आहे या डायरेक्शनमध्ये. ही आहे वेलॉसिटी पॉझिटिव्ह चार्जची. ओके, तर V क्रॉस B करून दाखवा फोर्स कुठं येईल है ना. V क्रॉस B, हे बघा, हे V इकडं मी जर हात असा ठेवला हे वेलॉसिटीच्या टर्म्समध्ये, तर क्रॉस B म्हणजे मला असा हात करायचा आहे, पण बी फील्ड बाहेर आहे का, नाही, ते मध्ये आहे, म्हणजे मला असं करावं लागेल है ना. V क्रॉस B इकडे येतो, V क्रॉस B, आणि हा पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे डायरेक्शन बदलणार नाही. सो हा आला फोर्स. ज्या साईडला फोर्स येतो ना तिकडं तुम्ही ह्याला असं टर्न करा, संपलं. समजतंय? अशा पद्धतीने तुम्ही ह्याचं सर्क्युलर पाथ काढला पाहिजे. सिमिलरली जर इथं मी तुम्हाला समजा नेगेटिव्ह चार्ज दिला असता आणि तशीच वेलॉसिटी दिली असती इकडं, तर काय झालं असतं, V क्रॉस B इकडं आला असता. पण हा नेगेटिव्ह चार्ज आहे ना, म्हणून तो फोर्स इकडं होतो. हा झाला तुमचा फोर्स, आणि मग जिकडं फोर्स आहे तिकडं तो टर्न होतो, म्हणजे इकडं अशा पद्धतीनं टर्न होईल. समजतंय? तर हे खूपच महत्त्वाचं आहे बरं का, हे खूपच महत्त्वाचं आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसमध्ये सेम वेलॉसिटी दिली सेम वेलॉसिटी दिलेली आहे, बी फील्ड पण सेम आहे, पण ते दोघं वेगवेगळा आर्क फॉलो करतात, वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये जातात. सो ॲक्च्युली ही जी मेथड आहे ना, ही मेथड यूज केली जाते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस एकमेकांपासून सेपरेट करायला, है ना. म्हणून हे पॉझिटिव्ह आता इकडं सेपरेट होणार आहे, नेगेटिव्ह इकडं सेपरेट होणार आहे अशा केसेसमध्ये. ओके, तर आता आपण काय करूयात, एक असाइनमेंट टाईप आपण कंप्लीट करून घेऊ तुमच्याकडून. हे खूपच महत्त्वाचं असेल. V क्रॉस B येणं खूप जास्त जरुरी आहे. तर त्यासाठी मी इथं कॉलम तयार करतोय, हे बघा असा. ठीक आहे, एक 4-5 एक्झाम्पल पाहणार आहोत आपण, जास्त नाही. बघा, इथं मी लिहिणार आहे की चार्ज कोणता आहे, इथं वेलॉसिटी आपण सांगणार आहोत, इथं बी फील्ड कुठं आहे आपण ते सांगणार आहोत, आणि तुम्हाला सांगायचं की फोर्स हा कुठं असेल. ओके, तर बघा ही असाइनमेंट कशी आहे. चार्ज आपण पहिल्यांदा पॉझिटिव्ह घेऊयात, वेलॉसिटी आपण नॉर्थकडे देऊयात, बी फील्ड आपण ईस्टकडे देऊयात. ओके, हे नॉर्थ, हे ईस्ट. ओके, त्यानंतर पुढच्या वेळेस आपण चार्ज हा निगेटिव्ह देऊयात, वेलॉसिटी देऊयात आपण वेस्टला, बी फील्ड आपण देऊयात साऊथला. ओके,
त्यानंतर परत एक पॉझिटिव्ह चार्ज देतोय मी. आता वेलॉसिटी देऊयात आपण साऊथला है ना, आणि बी फील्ड देऊयात आपण वेस्टला. ठीक आहे. त्यानंतर एक नेगेटिव्ह चार्ज इथं काय करूयात आपण, इथं देऊयात आपण ईस्ट है ना, आणि इथं करूयात आता साऊथ. ओके, ईस्ट किंवा आपण थांबा इथं नॉर्थ करूयात, नॉर्थ करूयात है ना, नॉर्थ. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण पॉझिटिव्ह चार्ज देऊयात, हे दोन्हीही नॉर्थला देऊयात आपण, दोन्हीही नॉर्थला. ठीक आहे. आता बघा, हे सॉल्व करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला पहिल्यांदा नॉर्थ साऊथ काढून घ्यावे लागतील. सो इथं मी काढतोय ते बघा, हे तुमचं नॉर्थ साऊथ, मग इकडे येत असतो ईस्ट आणि इकडे येत असतो वेस्ट. ठीक आहे. हे असं झालं. आता आपण ट्राय आउट करूयात. पॉझिटिव्ह चार्ज आहे, वेलॉसिटी आहे नॉर्थ, बी फील्ड आहे ईस्ट. कोणता फॉर्म्युला लावायचा आहे तेही लिहून घेऊ आपण. वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला सगळ्यांसाठी. F इज इक्वल टू क्यू वेलॉसिटी क्रॉस बी. व्ही क्रॉस बी करायचं आहे बघा, नॉर्थ कडून ईस्ट कडं. हे नॉर्थ आहे वर आणि ईस्ट बघा तिकडं आहे. हे बघा असं मी क्रॉस केला, माझा थंब मध्ये आहे, मध्ये आहे है ना, मध्ये. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे ह्याच्यात काही चेंज नाही ना. हे मधली डायरेक्शन म्हणजे कोणती हो, बघा ना, नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट तर सगळे असे आहेत. मध्ये कोणतं येतं, मध्ये कोणतं येतं, तर मध्ये येत असतो आपला डाऊनवर्ड आहे. हे मध्ये म्हणजे डाऊनवर्ड आहे. हे जर अशी डायग्राम तुम्ही काढली असेल ना, तर दिस डायरेक्शन इज ॲक्च्युली वर्टिकली डाऊनवर्ड आणि हे आहे वर्टिकली अपवर्ड. म्हणजे हे इकडं आहे आकाश आणि खाली आहे पाताळ असं म्हणता येईल. सो हे डाऊनवर्ड फोर्स लागेल या चार्जवरती. ओके. आता चार्ज निगेटिव्ह आहे, ह्याचा नका विचार करू. वेस्ट आणि साऊथचं बघा, वेस्ट आणि साऊथ दिसतं तुम्हाला, हे वेस्ट आणि साऊथ, हे बघा वेस्ट आणि साऊथ. व्ही क्रॉस बी बघा इकडं बाहेर यायला आहे, हे अपवर्ड आहे, पण द चार्ज इज निगेटिव्ह. परत उलट करा त्याला, डाऊनवर्डच आला ह्याचं पण आन्सर. ओके. हे अशा पद्धतीनं झालं. त्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज आहे, नंतर विचार करू. साऊथ आणि वेस्ट, वेलॉसिटी साऊथला बघा, ही वेलॉसिटी साऊथला, वेलॉसिटी साऊथला आणि हे इकडं वेस्ट आहे बघा, हे असं, हे असं दिसतंय, हे मध्ये यायलंय म्हणजे परत हे डाऊनवर्ड आलं आहे ना. समहाऊ मी सगळे चुकून डाऊनवर्डसाठीच दिले होते, बट दॅट्स ओके, नो इश्यू. पुढचं बघूयात निगेटिव्ह. हां, पॉझिटिव्ह होता म्हणून डायरेक्शन चेंज नाही केली आहे. त्यानंतर ईस्ट आणि नॉर्थ, ईस्ट आणि नॉर्थ बघा, हे ईस्ट आणि नॉर्थ व्हायला, ईस्ट आणि नॉर्थ. हे इकडे यायला अपवर्ड असलं असतं, पण निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे परत डाऊनवर्ड. सगळेच आन्सर माझे इथं डाऊनवर्ड झालेले आहेत. नो इश्यू, काही हरकत नाही, काही हरकत नाही. सगळ्यात शेवटी काय म्हटलेलं आहे त्यांनी, पॉझिटिव्ह चार्ज आहे पण दोन्हीही नॉर्थ आणि नॉर्थ बघा, वेलॉसिटी आणि बी फील्ड आता एकमेकाला पॅरलल आहेत. अशा केसमध्ये झिरो फोर्स लागतो, फोर्सच लागणार नाही. ठीक आहे. तर आय होप की हे तुमच्या लक्षात आलं. आता याच्यामध्ये अजून 2 प्रॉब्लेम मी एक्स्ट्रा ॲड करतोय प्रॅक्टिससाठी, कारण सगळे सेमच टाईपचे झाले. ठीक आहे. हे मधले मी 2 काढून टाकतोय. ओके, हे मधले काढून टाकतोय मी. ठीक आहे, हे असे काढून टाकू 2 आपण, आणि इथं 2 नवीन प्रश्न देतो मी. ठीक आहे. ओके, बघा आता पॉझिटिव्ह चार्ज देतोय, पॉझिटिव्ह चार्ज देतोय, वेलॉसिटी मी अप देतोय आणि बी फील्ड देतोय वेस्टला. ठीक आहे. आणि त्यानंतर नेगेटिव्ह आहे, वेलॉसिटी देतोय मी नॉर्थला. ठीक आहे. आणि बी फील्ड देतोय मी डाऊन. ठीक आहे. बघूयात आपण आता कुठे येतं. तर अप आणि डाऊन लक्षात ठेवा. या डायग्राममध्ये अप म्हणजे आउट ऑफ द पेज, डाऊन म्हणजे इन टू द पेज. ओके. तर अपवर्ड वेलॉसिटी आहे म्हणजे बाहेर आहे वेलॉसिटी इकडं, आणि वेस्टकडं जायचं आहे ना, तर मला असं करावं लागेल. हे बघा, हे असं अप आणि वेस्टकडं फिरवणं म्हणजे असं. आणि त्याचं पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे डायरेक्शन चेंज नाही, थंब दाखवला जातोय माझा साऊथकडं, म्हणून इथं फोर्स लागेल साऊथला. नेगेटिव्ह चार्ज नंतर विचार करू. नॉर्थ आणि डाऊन, हे नॉर्थ आहे आणि डाऊन म्हणजे इन टू द पेज होतं. हे बघा, हे असं, तर माझा थंब इकडे येतोय, पण इट इज अ नेगेटिव्ह चार्ज. उलट करा, हे आलं ईस्ट. ठीक आहे. आय होप अशा पद्धतीनं तुम्ही पूर्ण कराल. इथं मेन जी प्रॉब्लेम येते ना,
ती अपवर्ड आणि डाऊनवर्डलाच येते. काही स्टुडंट्स, मेजॉरिटी स्टुडंट्स, काही कशाला नॉर्थला अपवर्ड समजायला लागतात, पण तसं नाही आहे. समजतंय? हे इथं नॉर्थ अपवर्ड दिसतोय या बोर्डमध्ये, पण इन रियालिटी हे सगळ्या डायरेक्शन ॲक्च्युली हॉरिझॉन्टल असतात है ना, आणि अपवर्ड आणि डाऊनवर्ड या व्हर्टिकल डायरेक्शन्स असतात. ठीक आहे, तर हे असे क्वेश्चन झालेले आहेत. आता आपण काय करतोय, जो सर्क्युलर पाथ आपल्या ऑब्जेक्टनी कव्हर केला होता, हा सर्क्युलर पाथ जो कव्हर केला होता त्याची आपण रेडियस काढतोय. ठीक आहे, तर बघा ठीक आहे, सॉरी, ओके, हेडिंग टाकतोय मी, रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. तर हा तुमचा ऑब्जेक्ट असं सर्क्युलर पाथ कव्हर करतोय समजा, या पॉइंटला त्याची वेलॉसिटी अशी आहे, याच्यावरती लागणार हा मॅग्नेटिक फोर्स इकडं आहे, राईट, 90 डिग्रीला, आणि तुमचा सेंटर इथंच असला पाहिजे, हा ओ पॉइंट, राईट. ह्याचं मास आपण m देऊयात आणि चार्ज याच्यावरती q देऊयात. ओके, तर मॅग्नेटिक फोर्सची व्हॅल्यू किती येईल? हां, इथं बी फील्ड कुठं आहे? आता बी फील्ड आपल्याला या केससाठी कुठं द्यावं लागेल बघा, व्ही क्रॉस बी केल्यावर इकडे आलं पाहिजे ना, हे असं करावं लागेल. हां ठीक आहे, तर बी फील्ड हे क्रॉस येणार आहे या केसमध्ये बघा, हे असं, हे असं आहे बी फील्ड. ओके, आता मॅग्नेटिक फील्ड का व्हॅल्यू काय मॅग्नेटिक फोर्सची, क्यू वेलॉसिटी क्रॉस बी. हा पॉझिटिव्ह चार्ज घेतोय बरं का आपण, पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर वेलॉसिटी आणि बी फील्ड मधला अँगल किती आहे? वेलॉसिटी इकडं, बी फील्ड मध्ये अँगल आला 90, तर क्यू व्ही बी साइन 90 विच इज 1, म्हणजे हे आलं क्यू व्ही आणि बी, दिस इज द मॅग्नेटिक फोर्स. ओके, पण इफ यू चेक करेक्टली, हा मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो सेंटरकडे आहे है ना, आणि प्रत्येक ठिकाणी हे असंच होणार आहे. याच मॅग्नेटिक फोर्समुळे तो सर्कलमध्ये जातोय. तर एखादा ऑब्जेक्ट जेव्हा सर्कलमध्ये जात असतो त्याला सेंट्रिपिटल ॲक्झलरेशनची गरज असते है ना. तर आपण काय म्हणतो, द एफ बी हिअर, एफ बी प्रोवाइड्स द सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन. FB provides the centripetal acceleration. काही ऑथर्स असंही म्हणू शकतात की FB हाच सेंट्रिपिटल फोर्स आहे. दॅट इज ऑल्सो करेक्ट, म्हणजे FB ला मी लिहू शकतो सेंट्रिपिटल फोर्स, कारण की तो सर्कलमध्ये जात आहे, आणि हा फोर्स सोडून तिथं अजून कोणता नाहीये. ओके, सी यांचे मास खूप कमी असतात है ना, 10⁻27 वगैरे मध्ये मास आहेत. सो ग्रॅव्हिटीचा किती इफेक्ट असणार आहे ना, पण हे जे FB आहे ना तो खूप जास्त चांगला, त्याची व्हॅल्यू खूप असते बरं का. सो डोंट कन्सिडर दॅट ग्रॅव्हिटीवाला फोर्स है ना. सो FB इज द सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्सचं इक्वेशन काय असतं आठवतं तुम्हाला, mv²/r, वेअर r इज द रेडियस है ना. तर आपण ते इथे लिहूयात बघा. Therefore, FB magnetic force is mv²/r, where r is the radius of the circle. मग FB च्या जागी QVB टाकून द्या वर काढलेला. ह्याच्यावरून काय होईल, एक इथलं वेलॉसिटी, ही वेलॉसिटी कॅन्सल होईल, आणि त्यामुळं रेडियसला इकडे टाकून द्या. r चं इक्वेशन काय बनेल बघा, mv/bq. हे एक खूपच महत्वाचं इक्वेशन बनतं. ह्याच्यावरती आता आपण मेन आपले न्यूमेरिकल्स अटेम्प्ट करणार आहोत. सो द रेडियस इज mv/bq.
where m is the mass of the particle, v is the velocity, b is the b field and q is the charge. ओके तर हे इक्वेशन मी परत लिहून घ्यायला, r इज इक्वल टू एम व्ही अपॉन बी क्यू. ओके परत लिहिण्याचं कारण ह्याचे अजून एक किंवा दोन फॉर्मॅट आहेत, ते महत्त्वाचे आहेत बघा. तर m इंटू वेलॉसिटी इज नथिंग बट मोमेंटम, राईट. तर मोमेंटम अपॉन बी क्यू असा एक दुसरा याचा फॉर्मॅट बनतो, तोही खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यासोबत तुम्हाला जर आठवत असेल तर मी इकडं ट्राय करतो. कायनेटिक एनर्जी जी असते त्या कायनेटिक एनर्जीला p²/2m असं पण लिहिता येत असतं. वर्क पर एनर्जीमध्ये हे होतं. तर मोमेंटमला 2 इंटू मास इंटू कायनेटिक एनर्जी आणि मग अंडर रूट असं लिहिता येतं है ना. तर इथे मोमेंटममध्ये ते आलेलं आहे, राईट. सो मी काय करू शकतो, ह्या रेडियसला तिसरा फॉर्मॅट देऊ शकतो कायनेटिक एनर्जीचा. मोमेंटमच्या जागी अंडर रूट ऑफ 2 इंटू मास इंटू कायनेटिक एनर्जी होल डिवाइड बाय पी क्यू. ओके सो दिस इज द थर्ड इक्वेशन, थर्ड फॉर्मॅट. पण हे कुणाच्या टर्म्समध्ये आहे, कायनेटिक एनर्जी आणि मासच्या टर्म्समध्ये आहे. ओके हे झाले 3 फॉर्मॅट आपले. अजून एक चौथा पण फॉर्मॅट आहे बाय द वे, तोही लगेच बघूयात. आता हे चार्ज पार्टिकल्स आहेत बरं का. चार्ज पार्टिकल्स सोबत हे सगळं होत आहे, त्यांना आपण कायनेटिक एनर्जी देतोय. चार्ज पार्टिकलचं मास इतकं जास्त काही नसतं, ठीक आहे. सो ग्रॅव्हिटीमुळे त्यांना ॲक्झलरेट करणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. सो चार्ज पार्टिकलला कायनेटिक एनर्जी जी द्यायची आहे ती द्यायची कशी, तर युजिंग इलेक्ट्रिक फील्ड है ना. तर इलेक्ट्रिक फील्डमुळे काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो 2 पॉईंटमध्ये आणि त्या 2 पॉईंटमध्ये ते मूव्ह होताना ते ॲक्झलरेट होतात ड्यू टू दॅट पोटेन्शियल डिफरन्स. सो कायनेटिक एनर्जीचे हे एक इक्वेशन तुम्ही मे बी पाहिलं असेल इन इलेक्ट्रोस्टॅटिक. चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स. ॲक्च्युली हे इक्वेशन तुम्ही पाहिलेलं आहे वर्क डनसाठी. मोस्टली वर्क डन इज चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स, पण अकॉर्डिंग टू वर्क एनर्जी थेरम वर्क डन इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी. म्हणून कायनेटिक एनर्जीला मी चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स असं लिहू शकतो. नाउ लुक हिअर, वी हॅव कायनेटिक एनर्जी. सो इफ यू पुट चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स, इथला एक चार्ज आणि हा खालचा रूटच्या बाहेरचा चार्ज एक कॅन्सल होईल आणि आपल्याकडे चौथं एक इक्वेशन बनू शकतं बघा. अंडर रूट ऑफ 2 इंटू मास इंटू पोटेन्शियल डिफरन्सला मी सिम्पली आता व्ही लिहितोय, नॉट डेल्टा व्ही. वी विल राईट इट डाऊन की तो काय आहे. ओके आणि मग नंतर इथं बी क्यू राहतं. ओके मग एक क्यू आपल्याला कॅन्सल करायचा होता. काय काय शिल्लक राहतं बघा. हे 1/b एक बाहेर राहील, अंडर रूटमध्ये काय राहील, 2m इंटू पोटेन्शियल डिफरन्स डिवाइड बाय चार्ज राहील. नाउ दिस इज आवर फोर्थ इक्वेशन, फोर्थ फॉर्मॅट फॉर द रेडियस. ह्याच्यामधल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपल्याला इथं लिहावा लागेल, त्याशिवाय हे नाही कळणार. बघा हे खूप महत्त्वाचं आहे. सॉरी बघा, आर रेडियस आहे आपली, एम इज मास ऑफ चार्ज, मास ऑफ पार्टिकल, क्यू म्हणजे चार्ज ऑफ पार्टिकल, त्यानंतर व्ही म्हणजे वेलॉसिटी. हे बघा जिथं कुठं मी स्मॉल व्ही वापरलेला आहे ना ती आहे वेलॉसिटी. ओके के ई म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल आहे. ओके आणि जिथं कॅपिटल व्ही वापरलेला आहे दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे असे हे फॉर्मॅट आहेत, समजते. ओके ह्या 4 फॉर्मॅट मध्येच आपल्याला पुढचे आता न्यूमेरिकल ट्राय आउट करायचे आहेत. ओके बघूयात आपण. इझी वाले आहेत इनिशियली. बघा अ स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड ऑन अ stationary electron, then the electron
स्टेशनरी इलेक्ट्रॉन म्हणजे त्याची वेलॉसिटी आहे 0, मॅग्नेटिक फोर्स काय असतो QVB sin थीटा, वेलॉसिटी 0 तर मॅग्नेटिक फोर्स पण 0, चार्जला काहीच नाही होणार, तो स्टेशनरीच राहील, इट रिमेन्स स्टेशनरी. तो सर्कलमध्ये कधी जातो जेव्हा तुम्ही त्याला वेलॉसिटी देतात. वेलॉसिटी जर नसेल, स्टेशनरी असेल, तो स्टेशनरीच राहील आयुष्यभरासाठी. ठीक आहे, पुढे जाऊयात. A particle of mass m and charge q moving with velocity v enters a region of uniform magnetic field of induction B. Then its path in the region is okay. त्यांचा पाथ कसा असेल, तो ऑलवेज सर्क्युलर असेल जरुरी नाही आहे ना. बी फील्ड कसं आहे त्यावर डिपेंड करतं. सर्क्युलर राहण्यासाठी पहिली कंडिशन काय आहे, पहिली कंडिशन काय आहे की तुमची वेलॉसिटी सर्क्युलर पाथ येण्यासाठी वेलॉसिटी आणि बी फील्ड एकमेकाला परपेंडिक्युलर हवेत, त्याशिवाय सर्क्युलर बनत नाही पाथ. हे खूप महत्त्वाचं आहे. मी परत तुम्हाला स्टार्टिंगमध्ये नेतो. इथं हे जे तुम्हाला दिसतंय इथं सर्कल कव्हर करत असताना बी फील्ड असं आहे आणि वेलॉसिटी अशी होती. यू कॅन सी दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. असं झालं तरच सर्क्युलर पाथ होतो. कारण आपण इथं पाहिलंय जर व्ही आणि बी जर पॅरलल असतील तर 0 फोर्स लागतो, तो सर्कलमध्ये नाही जात, उगाच सरळ निघून जातो तो. सो दरवेळेला सर्क्युलर तुम्हाला म्हणता येणार नाही बरं का. बी केअरफुल ऑन दॅट. ऑलवेज सर्क्युलर तर म्हणता येणार नाही. इट इज सर्क्युलर इफ व्ही क्रॉस बी इज 0. जर बघा व्ही क्रॉस बी जर तुमचा 0 झाला ह्याचा अर्थ फोर्सच काय झाला, फोर्सच असतो क्यू व्ही क्रॉस बी, हा पण 0 होईल. मग फोर्स 0 झाला तर तो सर्कलमध्ये कसा जाईल है ना, तर ते पण नाही. म्हणजे की सर्क्युलर इफ व्ही डॉट बी इज 0. आता ह्याच्यावर थोडासा विचार करू आपण. सर्क्युलर जाण्यासाठी आपल्याला काय माहिती आहे, व्ही अँड बी हे परपेंडिक्युलर असले पाहिजेत एवढं माहिती आहे आपल्याला सर्क्युलर जाण्यासाठी. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. मग दोन वेक्टर जेव्हा परपेंडिक्युलर असतात त्यांचा जेव्हा तुम्ही डॉट घेतात, डॉटसाठी इथं कॉस थीटा लिहिला जातो, थीटा 90 होतो, कॉस 90 0. तर यस त्यांचा डॉट 0 आहे म्हणजे हे परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे तो सर्कलमध्ये जाईल. ऑप्शन 3 हा करेक्ट आहे. ओके, पुढे बघूयात प्रश्न. अन इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन विथ इक्वल मोमेंटम पार्ट महत्वाचा आहे. एंटर परपेंडिक्युलरली इनटू द युनिफॉर्म बी फील्ड. बघा त्यांची वेलॉसिटी परपेंडिक्युलर आहे बी फील्डला, म्हणजे त्यांचा पाथ सर्क्युलर असेल. आता एकदा सर्क्युलर आला की त्यांच्या रेडियस बद्दल विचारलेलं आहे माझ्या मते त्यांनी, है ना. स्ट्रेट लाईन तर बनणार नाही, आता रेडियस बद्दल विचारलेलं आहे त्यांनी. तर बघा रेडियस साठी आपल्याकडे कोणते कोणते इक्वेशन आहेत, mv अपॉन बी क्यू, त्यालाच p अपॉन बी क्यू पण लिहू शकतो. कायनेटिक एनर्जीची तर गरज नाही ह्या दोघांमध्ये. आता आपल्याला इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचे चार्जेस माहिती आहेत, ह्या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये चार्जची गरज आहे ते माहिती आहेत आपल्याला. चार्ज दोघांचा सेमच असतो ना, फक्त मॅग्निट्यूड सेम असतं, डायरेक्शन फक्त म्हणजे अपोजिट साईन असतात, बट द मॅग्निट्यूड इज सेम. आपल्याला इथं मॅग्निट्यूडची गरज आहे. बी फील्ड तर असंही सेम आहे, दोन्ही फॉर्म्युल्याचा मग वापर करता येतो. पण जर आपण या फॉर्म्युल्याचा वापर केला, आपल्याला मास माहिती आहे प्रोटॉन इलेक्ट्रॉनचं, वेलॉसिटी माहिती आहेत का इंडिव्हिज्युअली, नाही आहेत माहिती, पण त्यांनी म्हटले की मोमेंटम इक्वल आहे. मग तुम्ही हा फॉर्म्युलाचा विचार करूच नका, तुम्ही ह्याचा विचार करा, कारण ह्याच्यामध्ये डायरेक्ट मोमेंटम वरती बोललं जात आहे. नाव त्यांचं मोमेंटम पण सेम आहे, बी फील्ड सेम आहे, चार्ज सेम आहे, म्हणजे त्यांची रेडियस सेम असली पाहिजे. मीनिंग हा इकडं असं जाणार आहे, दुसरा त्याच रेडियसने इकडं जाणार आहे, हे दोघांचं रेडियस सेम येणार आहे. सो बोथ आर इक्वली कर्व्ड असं म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. ह्याच्यामध्ये अजून एक एक्स्ट्रा पार्ट आहे जो मला डिस्कस करायचा आहे, तो करूयात आपण. समजा की दोन पॉझिटिव्ह चार्ज बी फील्डमध्ये गेले, एक जण असा गेला आणि दुसरा असा गेला. ओके, तर आपल्याला काय सांगता येईल, ह्या सेकंड नंबरचं सेंटर इथं कुठंतरी असेल ना, कारण हा नंतर अशा पद्धतीनं हा पूर्ण सर्कल कंप्लीट करू शकला असता, राईट.
हे असा सर्कल सेकंड वाल्याने कंप्लीट केला असता, म्हणजे हे R2 म्हणता आला असतं. हा जो पहिला वाला आहे त्याचा सर्कल तुम्हाला दिसतोय का, हे असा काहीतरी सर्कल त्याचा झाला असता, राईट. म्हणजे हे आलं असतं, सॉरी हे इथपर्यंत आलं असतं R1, करेक्ट. कुणाची रेडियस जास्त दिसते आपल्याला, पहिल्याची ना, करेक्ट. पण मग या पॉइंट पासून, या पहिल्या पॉइंट पासून मला सांगा, ही जर डायग्राम बघितली तुम्ही फक्त एवढी है ना, आणि दुसऱ्याची एवढी है ना, तर फक्त एवढ्या पार्टकडे बघू ना, हे पुढचं नाही आहे पाहायचं. मी ते कट करतो, लेट मी कट इट फास्ट. हे आपण कट करूयात, हे आपण असं कट करून टाकू, ठीक आहे. हां, हे पण कट करू आपण. मला सांगा पाथ 1 आणि पाथ 2 मध्ये कोणता पाथ जास्त कर्व्ड आहे. रेडियस कोणाची जास्त आहे ते नाही विचारत मी, कर्व्ड कोणता जास्त आहे. तर आपल्याला हे दिसतं की हा जो सेकंड आहे ना तो जास्त कर्व झालाय बघा. हा कमी कर्व झालाय ना, अजून हा इथपर्यंतच गेलेला आहे, हा मात्र एकदम जोरात टर्न झालेला आहे, फास्ट टर्न झालेला आहे ना. तर कर्वेचर जास्त याचं आहे याच्यापेक्षा. म्हणजे आपण काय सांगू शकतो, कर्वेचर ऑफ 2 इज ॲक्च्युली मोर दॅन कर्वेचर ऑफ 1. पण रेडियस कशी होती, R2 वॉज स्मॉलर दॅन R1. हे इथे लिहायला मी. कधी तर असा प्रश्न आला तुम्हाला की कुणाचं कर्वेचर जास्त आणि कुणाचं कर्वेचर कमी, तर ते रेडियसच्या इन्व्हर्स असतं हे लक्षात ठेवा. रेडियस ज्याची जास्त असते ना त्याचा कर्वेचर कमी असतो, आणि रेडियस ज्याची कमी असते त्याचा कर्वेचर जास्त असतो. ऑलराईट. अजून एक पुढचा प्रश्न करूयात, मग थांबूयात आपण. बघा, a proton, a deuteron and alpha particle having same kinetic energy are moving in a circular trajectories in a constant magnetic field. Rp, Rd and R alpha denote respectively the radii of the trajectories of these particles. Then त्यांच्यामध्ये रिलेशन काढायचं आहे आपल्याला. आता सेम कायनेटिक एनर्जी म्हटलेलं आहे बरं का, सेम कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन कोणतं आहे आपल्याकडं, R इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 इंटू m इंटू कायनेटिक एनर्जी, राईट. मोठं रूट झालं हे, थांबा, मोठं रूट झालं, डिवाइड बाय BQ. असं हे इक्वेशन नंबर 3 लिहिलं होतं ना आपण, बघा बरं जरा. हां, हे वाला अंडर रूट 2m कायनेटिक एनर्जी बाय BQ आपण हे वापरतोय. ओके. ओके, आता इथं काय करूयात आपण, प्रोटॉन, ड्यूटेरॉन आणि अल्फा ह्यांच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ना त्यांची इथं नोट डाऊन करून घेऊ आपण. बघा, कायनेटिक एनर्जी तिघांची सेम आहे, म्हणजे ह्याचा काही इफेक्ट होणारच नाही आहे रेडियसवरती. हे 2 एक कॉन्स्टंट आहे, ह्याचा पण इफेक्ट नाही आहे. बी फील्ड पण सेम आहे, ह्याचा पण काही इफेक्ट नाही आहे. मीनिंग रेडियस इज प्रपोर्शनल टू रूट ऑफ मास बाय चार्ज, करेक्ट. म्हणजे आपल्याला मास आणि चार्जची इथं गरज पडणार आहे, ते इथं काढून घेऊ आपण. आता जर प्रोटॉनचं मास मी m टाकलं, प्रोटॉनचं मास जर मी m टाकलं, तर ड्यूटेरॉनमध्ये तसे दोघं आहेत, एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन असतो, सो मास इथं डबल होतं. आणि अल्फा पार्टिकलमध्ये तर 4 होतं मग, करेक्ट. सिमिलरली चार्जबद्दल, प्रोटॉनमध्ये एकच चार्ज आहे समजा Q, तर ड्यूटेरॉनमध्ये पण सेमच आहे Q, है ना. आयसोटोप्स असतात ना हायड्रोजनचा, म्हणजे एकच चार्ज आहे त्याच्यामध्ये ड्यूटेरॉनमध्ये. पण अल्फामध्ये मात्र 2 चार्ज असतात, +2 असतो ना तो, हा +1 असतो, हा +2 असतो. अशा पद्धतीनं आपण मास आणि चार्ज रेशोमध्ये लिहून घेतलेले आहेत. नाव लेट अस ट्राय टू फाइंड आउट द रेडियस. ओके, याला मी थोडंसं मूव्ह करून घेतो, इथं मूव्ह करून घेऊ, म्हणजे ऑप्शन पण दिसेल आणि हे पण दिसेल. ओके. बघा, प्रोटॉनसाठी आपण काय लिहिणार मग, इक्वॅलिटीज लिहायला मी, ठीक आहे. अंडर रूट ऑफ m अपॉन Q होऊन जाईल, कारण त्याचं मास MQ आहे. बघा, हे टेबल वापरतोय मी. ड्यूटेरॉनसाठी मास आता 2m आहे, चार्ज मात्र Qच आहे. अल्फासाठी मास 4m झालेला आहे, चार्ज मात्र 2Q झालेला आहे.
पण हे 4 बाहेर येऊ शकतो रूटच्या आणि हे 2 कॅन्सल होऊ शकतो, म्हणजे अंडर रूट m/qच राहील. म्हणजे हे दोघं सेम दिसत आहेत. कोण? प्रोटॉन आणि अल्फाची रेडियस सेम दिसते. पण इथं मात्र रूट 2 आहे, म्हणजे हा मोठा आहे. म्हणजे ड्यूटेरॉन मोठा आहे रेडियसमध्ये, प्रोटॉन आणि अल्फा सेम. बघा, अल्फा प्रोटॉन सेम आणि ड्यूटेरॉन पेक्षा छोटे, ऑप्शन ए आला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण सुरुवात केली न्यूमेरिकल्सला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच कॉन्सेप्टला अजून थोडं पुढे घेऊ, अजून चांगले प्रॉब्लेम्स ट्राय आउट करूयात. ओके. मुव्हिंग चार्जेस इन मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काही क्वेश्चन्स करत आलो होतो. त्याच क्वेश्चन्सना थोडंसं पुढे नेऊयात. आपण रेडियसचे काही फॉर्म्युले पाहिले होते, मी ते इथे लिहून घेतो. बघा, पहिला फॉर्म्युला होता R = mv/bq. त्यालाच आपण मोमेंटम अपॉन bq पण लिहिलेला आहे. त्यालाच आपण √2 × मास × कायनेटिक एनर्जी डिवाइड बाय bq लिहिलं होतं. आणि परत या कायनेटिक एनर्जीला q × v असंही लिहिलं होतं. त्यामुळं 1/b √2 × m × v डिवाइड बाय q. असे आपण 4 फॉर्मॅट दिले होते ना. त्याच्यावरतीच आता अजून 1-2 प्रश्न बघूयात. बघा, when a charged particle enters in a uniform magnetic field then its kinetic energy. बघा आता, तर आपल्याला माहिती आहे की कायनेटिक एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. का बरं? कारण वर्क डन बाय मॅग्नेटिक फील्ड इज 0. त्यामुळं वर्क एनर्जी थेरमनुसार चेंज इन कायनेटिक एनर्जी इज 0, म्हणजे कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहते. कालच्या लेक्चरमध्ये हा पॉईंट स्पेशली लिहून दिला गेलाय, परत एकदा तुम्ही चेक करू शकता. पुढचा प्रश्न, a proton of energy 8 electron volt is moving in a circular path in uniform magnetic field. The energy of an alpha particle moving in the same magnetic field along the same path. म्हणजे बघा, सेम पाथ म्हणजे दोघांची रेडियस सारखी आहे, प्रोटॉन आणि अल्फाची. आणि त्यांनी इक्वेशन कोणतं यूज केलंय, कोणतं यूज करा म्हणतायत, त्यांनी एनर्जी दिलेली आहे बरं का, एनर्जी. सो कायनेटिक एनर्जीचं आपण इक्वेशन वापरूयात. काय होतं कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन? √2 × मास × कायनेटिक एनर्जी डिवाइड बाय bq. हे इक्वेशन होतं. हे दोघांसाठी आपण इक्वल करतोय. हे बघा असं. ह्याच्यामध्ये सेम काय आहे? सेम काय आहे याच्यामध्ये? आता हा जो पार्ट आहे हा प्रोटॉनसाठी लिहिला जाणार आहे, हा पार्ट अल्फा पार्टिकलसाठी. दोघांसाठी बी फील्ड सेमच आहे. हा 2 तर कॉन्स्टंटच आहे. कायनेटिक एनर्जी आपल्याला काढायची आहे. मास दोघांचं वेगळं असतं, चार्ज पण वेगळा असतो. सो आपण यांना इक्वल नाही करू शकत आहे ना. आता इकडे लिहूयात. बघा, मी या साईडला लिहितोय. मास ऑफ प्रोटॉन जर आपण m म्हटलं है ना, तर राईट हँड साईडला मास ऑफ अल्फा पार्टिकल किती? 4m होणार, राईट. मी 4m लिहितोय. कायनेटिक एनर्जी त्यांनी म्हटलेली आहे 8 इलेक्ट्रॉन वोल्ट, तर इथं मी 8 लिहितोय आणि इकडं x लिहितोय. ओके, डिवाइड बाय चार्ज. प्रोटॉनचा चार्ज जर आपण e लिहिला तर अल्फा पार्टिकलचा 2e लिहावा लागतो. बघा, आता हे e कॅन्सल झालं, m कॅन्सल झालं. हा 4 रूटच्या बाहेर येऊन जाईल, 2 होईल आणि मग तो आणि हा कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे √8 = √x, meaning x is also equal to 8. अल्फा पार्टिकलची पण सेम एनर्जी असायला पाहिजे है ना, कधी पण त्यांचा सेम पाथ असेल तर. ओके, तर अशा पद्धतीचे हे प्रश्न असतात. आता ह्या रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ सोबत अजून एक खूप महत्त्वाचा थेअरी पॉईंट असतो, तो म्हणजे टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. तोही आपण इथं आता फॉर्म्युला देतो तुम्हाला. बघा,